आपल्याला माहिती आहे ईस्टर्न सबब आणि वेस्टर्न सबब हे जोडण्याकरता देखील आपल्याला आपण या ठिकाणी मुलुंडपासनं तर गोरेगाव पर्यंत एक बोगदा तयार करतो की ज्या माध्यमातून हे दोन एक्सप्रेसवे आपल्याला जोडता येतील। आज जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात या चेंबूरमध्येही पुनर्विकासाची कामं या सगळ्या आसपासच्या परिसरात आपण सुरू केली आहे आणि हे सगळं करत असताना आपण सामान्य माणसाची सोय कशाने होईल हे पाहण्याचा प्रयत्न आपण करतोय। बंधू भगिनींनो, आज आपण जर बघितलं तर या मुंबईमध्ये मुंबईकरांकरता विचार करून अनेक मार्गांचं काम, या मुंबईला डिकंजेस्ट करण्याचं काम, ईस्टर्न एक्सप्रेसवे असो, वेस्टर्न एक्सप्रेसवे असो, कोस्टल रोड असो, या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या सी लिंक असो, या सगळ्या आपण तयार केल्या आणि आज मुंबईचा चेहरा बदलण्याचं काम आपल्या माध्यमातून चाललंय। आणि हे सगळं करत असताना आपण बघा, आपण नेहमी विचार जो केला तो सामान्य, अरे वा, माननीय आठवले साहेब मंचावर आलेले आहेत, त्यांचं देखील एकदा जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया। आणि मुंबईकरांचा भविष्यातला विचार देखील आम्ही केला। मुंबई शहर वाढतंय, पिण्याच्या पाण्याची गरज वाढते। गेले इतके वर्ष गारगाईचा प्रकल्प ज्यातनं 500 MLD पाणी मुंबईला मिळू शकतं, सगळ्यात स्वस्त प्रकल्प, सगळ्यात त्या ठिकाणी ग्रेडियंटनी पाणी येणार, पण 20 वर्ष या प्रकल्पाचं कामच पुढे जात नव्हतं। मला सांगताना आनंद वाटतो, त्यातल्या अडचणी मी समजून घेतल्या आणि त्या अडचणी दूर केल्या आणि गारगाईच्या प्रकल्पाला 2 वेळा नामंजूर झालेला प्रकल्प, त्याला फॉरेस्ट आणि एन्व्हायरमेंटची परमिशन आणली आणि परमिशन आणून त्याचं टेंडर काढलं, त्याचं काम सुरू केलं। आता 500 MLD पाणी ॲडिशनल मुंबईला मिळेल आणि त्या माध्यमातून पुढचे 20-25 वर्ष मुंबईमध्ये कधीही पाण्याची टंचाई हे आपल्याला पाहायला मिळणार नाही। अशा पद्धतीनं आपण हे काम केलंय। इंदू मिलचं स्मारक आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं ज्या ठिकाणी महापरिनिर्वाण झालं त्या ठिकाणी जुन्या सरकारनं इंचभर जागा देखील दिली नव्हती। आठवले साहेब, आम्ही मोदीजींकडे गेलो, 3600 कोटी रुपयाची जागा मोदीजींनी दिली। आज इंदू मिलला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक होत आहे। आज खऱ्या अर्थानं एक प्रकारे मुंबईचा चेहरा बदलण्याचं काम आपण करतोय। आणि म्हणून बंधू भगिनींनो, मी तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलो आहे, या ठिकाणी आम्ही जे बोलतो ते करणाऱ्यांपैकी आहोत। आम्ही जे केलंय ते तुमच्या समोर आहे, सांगण्यासारखं आमच्याकडे म्हणून सांगतो। आताच उद्धवजी आणि राज ठाकरेजी नाशिकमध्ये गेले होते, ते मुंबईत सभाच घेत नाही। नाशिकमध्ये जाऊन सभा घेतली आणि नाशिकच्या सभेमध्ये नाशिकच्या ऐवजी मुंबईवर बोलले, नाशिकवर बोललेच नाही। आणि नाशिकमध्ये जाऊन सुधीर मुनगंटीवार आणि देवयानीताई फरांदे आणि आमचे राहुल नार्वेकर यांच्यावर तिथे जाऊन टीका केली। यांच्याजवळ बोलायला देखील काहीच नाही, 25 वर्षात दाखवण्यासारखं काही नाही। आणि म्हणून आज आम्ही आपल्याला हे सांगण्याकरता आलो आहे, आपल्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा पूर्ण करण्याकरता या महानगरपालिकेची महानगरपालिका आम्हाला हवी आहे। केवळ कोणाला महापौर बनवायचं याकरता नाही, केवळ कोणाला नगरसेवक बनवायचं याकरता नाही, तर या सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याकरता ही महानगरपालिका आम्हाला हवी आहे।